नमस्कार, मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर इथे सकाळी सकाळी नाश्ता बनवण्याची घाई चाललेली. अचानक ठरलेला प्लॅन होता हा. तर एका बाजूला नाश्ता बनवला होता, थोडासा नाश्ता झालेला तो माऊला चारत होते आणि मी माझं आवरल्यानं गाडीत बसले. त्यानंतर माऊ पुढे, तिचा दादा आणि बाबा बसलेले. मस्त माऊ पुढे बसलेली, त्यामुळे मी मस्त नाश्ता करत होते मागे. बाहेर काय काय दिसतंय ते पाहत पाहत मी माझा नाश्ता करून घेतलेला, कारण की सकाळी अचानक ठरल्यामुळे सगळं काम पटापट केलं आणि माझा नाश्ता राहून गेला, म्हणून गाडीत निवांत केला. थोडासा नाश्ता केल्यानंतर निवांत बसलेले. माऊची काही झंझट नव्हती माझ्याकडं, म्हणजे माझ्याकडे ती नव्हती. पुढे बसलेली तिच्या बाबांजवळ. तिथे जिथं आम्हाला जायचं होतं तिथे आम्ही येऊन पोचलो. तर दोन्ही साईडनी मस्त नर्मदा नदी दिसत होती आणि आम्हाला जिथे जायचं होतं म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी, ते देखील आम्हाला तिथनं लांबनं दिसलं त्या ब्रिजवरनं. तर आम्ही जाऊन तिथे पोचलो. गाडी पार्किंगला लावली, कारण की आतमध्ये काय आपल्याला गाडी नेऊन देत नाही. त्यांच्या बस असतात, तिथनं आपण तिकीट काढली का त्या बस आपल्याला जिथे जिथे जायचं आहे, ज्या ज्या पॉईंटला, तिथे आपल्याला फिरायला भेटतं त्या बसनी. ते आम्ही चाललो होतो. बसने उतरल्यानंतर आम्हाला मस्त कैरी पेरू असं मस्त दिसलं, तर आम्ही ते देखील घेतलं खाण्यासाठी आणि मग आतमध्ये आलो. आणि आल्यानंतर इथे सगळे मस्त फोटो काढत होते, तर आम्ही देखील हा चान्स सोडला नाही, कारण की तिथे गेलो आणि तिथं फोटो काढले नाही मजाच नाही. तर माऊच्या बाबांनी, दादांनी, मी, माऊनी सगळ्यांनी फोटो काढले आणि मग हळूहळू पुढे जायला लागलो. तो भरपूर मोठा आहे हे. जाताना आहे ना, काहींचे समजा पाय दुखले तर एक्सिलेटर पण आहे, त्याच्यावर उभं राहून जायचं. तर येऊन आम्ही इथे खाली पोचलो, जिथे आम्हाला वरती जायचं होतं स्टॅच्यूमध्ये तिथे. तर हे खालचं सेक्शन आहे, तिथे आहे ना असा आपण छोटंसं म्हणू शकतो, तिथे छोटेसे स्ट्रक्चर लावलेले आहेत, म्हणजे त्या मूर्तीची माहिती दिलेली आहे, कसं बांधलेलं आहे कसं नाही आहे. तर त्याचे छोटे छोटे स्टॅच्यू दिलेले. हे लिफ्टमध्ये प्रत्येक देशाचं जे स्टॅच्यू आहे ना ते दिलेलं होतं. तर सगळ्यात मोठ्यानं भारताचं आहे हे. आणि हे आतलं स्ट्रक्चर आहे जे आहे स्टॅच्यूचं, ते तर आम्ही त्यांच्या छातीजवळ उभं होतो. तिथनं खालनं पाहत होतो, तर नर्मदा नदी दिसत होती. तर आता जरासं पाणी कमी आहे, पण जेव्हा पाणी असताना भरपूर छान दिसतं. तर वरनं आहे ना एकदम छोटे छोटे मुंगीसारखे आहेत ना माणसं दिसत होती अक्षरशः. नंतर पुन्हा खाली आलो आणि पुन्हा हे संग्रहालय बघायला लागलो. तर माऊला देखील भरपूर आवडलेलं. मुलांना देखील छान सुविधा आहे, तिथं टॅब आहे, त्याला आपण क्लिक करू शकतो, त्याच्यावर काय काय क्वेश्चन येतात ते पाहू शकतात. मग त्यानंतर भूक लागलेली, तर म्हटलं चला जरासं खाऊन घेऊया, मग नंतर पुढचे पॉईंट्स फिरूया. तर माऊने आणि आम्ही मस्त नाश्ता करून घेतला. माऊ मस्त फिंगर चिप्स खात होती. त्यानंतर इथे थोड्या वेळानं बसलेलो. इथे ना संध्याकाळची मस्त लाईट शो असतो, तो देखील छान असतो, पण आम्ही काही तो पाहिला नाही. आम्हाला पुन्हा वन डेमध्ये घरी यायचं होतं. तर त्यानंतर बस पकडली आणि मग निघालो झू पाहण्यासाठी. म्हणजेच जास्त करून माऊला दाखवायचं होतं, कारण की माऊ काही इतके जास्त प्राणी पाहिलेले नाही आहेत तिने, म्हणजे खरोखरचे तर तिला मला ते दाखवायचं होतं. तर आम्ही इथे झूमध्ये आलो. तर इथे पहिलंच जाताना नाही आम्हाला बिबट्या पाहायला भेटला. तर एकदम एकदम म्हणजे लांबनं होता, पूर्ण आरसे होते, तुम्हाला दिसतोय का माहीत नाही, पण होता तिथे मस्त. आणि दुपार असल्यामुळे ना मला वाटतं प्राणी देखील कंटाळलेले, जेवण वगैरे खाऊन आहे ना मस्त झोपलेले. माऊजवळ उडून आहे ना पोपटसुद्धा आलेला. इथे मस्त पक्ष्यांसाठी पण छान सुविधा आहे. इथे मोर मस्त झाडावर झोपला होता आणि माऊ त्याला पाहत होती, कारण की माऊला देखील दुपारीनं झोप आलेली. त्यानंतर माऊने मस्त असं शॉवरखाली आंघोळ केली. तिथे गवतासाठी पाणी मारण्यासाठी हा फवारा ठेवलेला, त्याच्या खाली जाऊन खेळत होती, जोपर्यंत आम्ही बसची वाट पाहतोय. पुन्हा आम्ही आहे ना इथे गाडीत बसलो. आणि इथे एक बरं आहे, आपण थोडंसं चालून दमलो की आपल्याला लगेच गाडी असते, पुन्हा दुसऱ्या पॉईंटला ही गाडी सोडते आपल्याला. पुन्हा ते लोक म्हणतात तिथून चालून पुढे या. नंतर हा पानगेंडा बघितला आणि ह्या अस्वलांनी तर कमालच केलेली. इथले बाहेरची लोक त्याला हसत होते, पण तो बाहेरच्या माणसांना बघून हसत होता. तो सेम करत होता. आणि इथे माकड पाहायला गेलो ना, तर तिथे माकडांनी ना माऊला घाबरून आहे ना उडीच मारली. तिकडे त्या आरशा जवळ आला आणि तिथे जाऊन बसला त्या झाडाच्या फांदीवर. मग एक एक करून असे प्राणी पाहत गेलो आणि ते पाहताना आहे ना माऊला देखील खूप मजा आली. नंतर बाहेर आलो तर इथे एक गोरिला होता, तिथे देखील आम्ही मस्त फोटो सेक्शन केले. आणि मग माऊ मस्त दमून झोपली होती घरी निघताना. आणि छान असा सूर्योदय देखील झालेला. पाहायला गेलं ना तो खूप मोठा आहे ते, पण त्याला पूर्ण आहे ना 2 दिवस मस्त असे दिले पाहिजे. तर आम्ही वन डे अशी पिकनिक केलेली, तर फार मजा आली, खूप दिवसांनी केलेली. घरी येऊन स्वयंपाक करत होते. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.